का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. हो चल बंदे तुम्हें जा दिया, चल बंदे तुम्हें जा दिया, आनंद कुंको लाई जा दिया, आनंद कुंको लाई जा दिया. समझे न सोता पानी मुक्ता, समझे न सोता पानी मुक्ता. राम करणी सीता रानी, राम करणी सीता रानी. चल बंदे तुम्हें जा दिया, चल बंदे तुम्हें जा दिया, आनंद कुंको लाई जा दिया, आनंद कुंको लाई जा दिया. समझे न सोता पानी मुक्ता, समझे न सोता. गणपति करणी शारदा रानी, गणपति करणी चल बंदे तुम्हें जा दे, चल बंदे तुम्हें जा दे. आनंद कुंको लाई जा दे, आनंद कुंको. समझे न सोता पाणी मुक्ता, समझे न सोता पाणी मुक्ता. नवरदेवाच्या डोक्यावर विड्याचं पान धरा. शंकर करणे पार्वती राणे, शंकर करणे पार्वती राणे. चल बंदे तुम्हें जा दे, चल बंदे तुम्हें जा दे. आनंद कुंको लाई जा दे, आनंद कुंको. समझे न सोता पाणी मुक्ता, समझे न सोता पाणी. विठ्ठल करणे रुक्मिणी राणे, विठ्ठल करणे तेलवल्ले तुम्हें जा दे, तेलवल्ले. आनंद कुंको लाई जा दे, आनंद कुंको. समझे न सोता पाणी मुक्ता, समझे न सोता. खंडेराव करणे मासा राणी, खंडेराव करणे तेलवल्ले तुम्हें जा दे, तेलवल्ले. आनंद कुंको लाई जा दे, आनंद कुंको. समझे न सोता पाणी मुक्ता, समझे न सोता. पाच तास धरून ठेवा. बघा दादा इकडे, दादा समोर, इकडे समोर. काही मागे थांबा, थांबा थांबा, काही थांबा. हल्दी का रंग चढ़ा के और ढेरों सपने सजा के, देखे है राजा तेरा ख्वाब. ओ खुशियों को संग समेटे तेरी ही राह निहारे, होता है दिल ये बेकरार. दुनिया को पीछे छोड़े रस्मों को संग समेटे, करता है तेरा इंतजार. हो सर अपना
खट पे है खड़ा, डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा। हो डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा। गणपति गणेश आनंद कुंको ले जागे, आनंद कुंको ले जागे, समुद्र जोत पानी मुक्त, समुद्र जोत पानी मुक्त। राम गणी सीता रानी, राम गणी सीता रानी, गणपति तुम ये जागे, गणपति तुम ये जागे। आनंद कुंको शंकर गरणी पार्वती रानी, शंकर गरणी पार्वती रानी, गणपति तुम ये जागे, गणपति तुम ये जागे। भारत कुंको ले जागे, भारत कुंको ले जागे, समुद्र सुप्त पाणी मुक्त, समुद्र सुप्त पाणी मुक्त। विठ्ठल गरणी रुक्मिणी रानी, विठ्ठल गरणी रुक्मिणी रानी, वंदे तुम ये जागे, वंदे तुम ये जागे। भारत कुंको ले जागे, भारत कुंको ले जागे, समुद्र सुप्त पाणी मुक्त, समुद्र सुप्त पाणी। खंडेराव गरणी माता रानी, खंडेराव गरणी माता रानी, वंदे तुम ये जागे, वंदे तुम ये जागे। भारत कुंको ले जागे, भारत कुंको ले जागे। नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग। और आई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती बल खाती वो, सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो।
ਅੱਜ ਸਜਿਆ ਏ ਵੇ ਸਾਰਾ ਸ਼ਹਿਰ, ਅੱਜ ਹੋ ਗਈ ਆਵੇ ਰੱਬ ਦੀ ਮਹਿਰ। ਹਾਏ ਸਜਿਆ ਏ ਵੇ ਸਾਰਾ ਸ਼ਹਿਰ, ਅੱਜ ਹੋ ਗਈ ਆਵੇ ਰੱਬ ਦੀ ਮਹਿਰ। ਅੱਖੀਆਂ ਚੋਂ ਡਿੱਗਦੇ ਹੰਝੂ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦੇ, ਤੇਰੀ ਬਣ ਜਾਣਾ ਅੱਜ ਤੂੰ ਸਜਣਾ ਵੇ। ਅੱਖੀਆਂ ਚੋਂ ਡਿੱਗਦੇ ਹੰਝੂ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦੇ, ਤੇਰੀ ਬਣ ਜਾਣਾ ਅੱਜ ਤੂੰ ਸਜਣਾ ਵੇ। ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਚੜਿਆ ਅੱਜ ਵੇਲਾ ਵੇ, ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਨੱਚਣਾ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਗਾਉਣਾ ਵੇ। ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਚੜਿਆ ਅੱਜ ਵੇਲਾ ਵੇ, ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਨੱਚਣਾ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਗਾਉਣਾ ਵੇ। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। दिल नहीं लगता है वे आके तू ले जावे, मैं तेरे इंतजार च तकदियां राह। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, सजिया ते उत्तो सजिया यार नी मेरा। ओ बेड़ा सजिया ते उत्तो सजिया यार नी मेरा। नाम तेरे नाम तेरे दी मेहंदी रचिया। ओ बेड़ा सजिया ते उत्तो सजिया यार नी मेरा। ओ बेड़ा सजिया ते उत्तो सजिया यार नी मेरा। चिड़िया दा चंबा चिड़िया दा चंबा छड़ बाबल चलिया मैं। कुछ यादा रखिया कुछ ले मैं चलिया। बेड़ा सजिया ते उत्तो सजिया यार मेरा। हथ दी लकीरां विच नाम तेरा दिता खिच, कैसे कराए शुक्रिया। नाही त्यांना त्याच पद्धतीची खुर्ची द्यावी लागेल. म्हणून एखाद्या धार्मिक कार्य जेव्हा आपण करतो तर त्या धार्मिक कार्यामध्ये त्यांच्यावरती आपण सोपवणार आहोत तर तो पेडण्याची जबाबदारी सक्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून मधुपर्क नावाचं द्रव्य त्यांना द्यायला सांगितलं. गुरुजींनी त्यांच्याकडनं शरीराच्या काही शरीराच्या अवयवांना स्पर्श केला, त्याचे न्यास करून घेतले. न्यास केल्यानंतर आपण वरराजाचं पूजन केलं जसं देवाचं करतात. गंध लावला, अक्षत लावल्या, त्याबद्दल फूल दिलं, नारळ दिलं, दक्षिणा अर्पण केली, आरती केली, नैवेद्य दाखवला.
आता आपल्याला त्यांना मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे आणि हे पूजन आयुष्यात एकदाच होतं. भरपूर ठिकाणी अशी प्रथा असते की जेव्हा पण जावई घरी आले किंवा सासू सासरे जावयांच्या घरी गेले की लगेच सासू सासरे खाली बसतात आणि जावयांचा नमस्कार करतात. पण आमच्या धर्मशास्त्रानुसार ही प्रथा अत्यंत चुकीची आहे. याचं कारण असं की आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ असतो, ज्येष्ठ असतो, त्याला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. आजच्या दिवशी ते श्रेष्ठ कशा कारणाने आहेत? कारण की ते नारायण स्वरूप आहे. इथून पुढे पियुषजी जेव्हा पण आपले सासू सासरे आपल्या समोर येतील तर आपल्या आई वडिलांप्रमाणे नेहमी त्यांना वंदन करून आपल्या वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचे. त्याचं एक छोटंसं कारण आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांचा विवाह झाला, या प्रभू श्रीरामचंद्रांच्या विवाहामध्ये जेव्हा जे सीतामातेचे वडील होते जनक राजा, हे जेव्हा दशरथांसमोर नतमस्तक झाले म्हणजे वाकले, त्यावेळेस दशरथांनी सांगितलं की तुम्हाला वागण्याचा अधिकार नाही, कारण की देणारा हा घेणाऱ्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठ सांगितलेला आहे. आज ते त्यांची कन्या तुम्हाला देत आहेत म्हणजे ते आज काय आहेत? तुमच्यापेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे, पण अजून कन्यादान झालेलो नाही. मग आता जेव्हा कन्यादान होईल तिथून पुढे तुम्हाला त्यांना वंदन करता येईल. पण आज त्यांनी तुमचं पूजन केलं नसून पियुषजींच्या मनामधल्या नारायणाचं पूजन केलंय आणि सगळ्या नारायणाचं विशेष पूजन करून मग ते त्या नारायणाला आपली लक्ष्मी त्या ठिकाणी कन्यादानाच्या रूपाने सोपवणार आहेत. आपण सरळ ताट बसा, हात जोडा, डोळे बंद करा. ते मंत्रपुष्पांजली वाहतील. काका, मंत्रपुष्पांजली वाहताना आपल्या हातात जे फुलं आहेत तर फुलं या पद्धतीने टाकायचे म्हणजे ते असे पडतील. बेमोहे धुन तूने ऐसी लगाई, बेमोहे धुन तूने ऐसी लगाई, मन में कहीं तोरी प्रीत जगाए। अखियां वे अखियां नू कोल बुलावे, अखियां वे अखियां नू कोल बुलावे। आई मैं तोरे पास में आई, छैया में तोरे सैया जी, छैया में तोरे सैया जी, छैया में तोरे सैया जी,
छैया वे तोरे सैया जी मोहे यूं ही तू रखना जी मोहे यूं ही तू रखना जी छैया वे तोरे सैया जी छैया वे तोरे सैया जी सजना तरस गए थे नैन मेरे तेरे चेहरे के इस नूर को तरस गए थे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदा आत्मानं सुधाम्यहं काढलाय तो आपल्याला राहू दे काढलाय मी सुभाते श्री गणनायक गणपती मोरया स्मरा सदा
राम सिया राम राम सिया राम राम सिया राम 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 सिया राम राम सिया राम राम सिया राम. गणपती आणि दुर्गे दुर्गटवारी म्हणजे सर्वांना येते त्यासाठी तिच्यामध्ये सर्व देवाई जातात आपल्या 16 कुलस्वामी हा कोणी म्हणालो ग आईमरी शक्तीमरी असं म्हणा. आता बरोबर लेवलमध्ये विशेष काय शुभ गुण्यदिदो काश्यप गोत्राया पियुषनामना यजमानो अहम. तुम्ही दोघांनी म्हणा मम आत म्हणा पुराडुक्क फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर मम गृहे विवाह अन्नभूतम आद्यदिने संपात नैवेद्य पूजनांच्या हातातलं पाणी सर्व फिरून द्या नैवेद्याला. आणखी एकदा घ्या प्राणाय धवापानाय स्वादानाय स्वावदानाय स्वा समान ब्रह्मणा नैवेद्यम निवेदयामी. पुन्हा एकदा पाणी फिरून द्या. पुनर्नैवेद्यम नमस्कार करा. आरतीचं ताट हातामध्ये या. सर्वांना आरती देऊन टाका. एका जणाकडे आरती का सर्वांना द्या आरती. गादी लोटांगण वंदी निधारणं डोळ्यांनी पाहिल रूपे तुझेवा प्रेमे अनंत अनंत बोध तमेव वाणी नमने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनोतंत्रेण तत्परा वाक्यसुधवाम करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं नारायण कृष्ण राम धर्म वासुदेव हरे. विनर्माधवं गोपिकावल्लभं गणवीनायकं वन्दे
तुभ्यम. दोघांनी नमस्कार करा आणि स्टेजवर यायचं. अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले मधुर घन आले. मी अशा रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची बहरले ना उमगले नाला बेठाला पानाला माझ्या सरदाराला समजले ना रे काळजा घाला रे झेलला भाला रे गगन भरी झाले रे अधीर मन झाले. आपल्याला जावई बाबांना पुन्हा एकदा छोटीशी प्रार्थना करायची. मुला मुलीला ही प्रार्थना आहे, थोडं मोठ्याने सांगायचं आहे. दोघांकडे बघायचं, काकू मुलीकडे बघा, काका तुम्ही मनावर बघा आणि सांगायचं आहे परस्परम. थोडं मोठ्याने सांगायचं, जावयांना कमी ऐकून अशा थोडं सांगायचं आहे परस्परम समंजेथा. बघा पियुष दादा, तेजश्री, आपल्याला आई बाबांनी काय सांगितलेलं आहे? परस्परम समजले. पूर्वीच्या काळी लग्न पद्धती होती, ही लग्न पद्धती कशी असायची त्याचं एक थोडक्यात उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी आपण साखरपुडा करतो, बरोबर आहे. साखरपुडा करताना तुमचं पूजन वेगळं झालं, तेजश्रीचं पूजन वेगळं झालं. कुठेही एकत्र पूजन झाले का? सकाळी मधुपर्क पूजन आपण केलं, तुम्ही एकटेच होता, तेजश्री होती का? आपण एंट्री घेतली, तुम्ही वेगळे, ती वेगळी. जेव्हा मंगलाष्टकाला उभं राहिलो मध्ये अंतरपाठ होता. म्हणजे तिथपर्यंत पूर्वीच्या काळी मुलगा मुलगी एकमेकांना बघत नव्हते. इथपर्यंत आपल्या सगळ्या घरच्यांच्या मनमर्जीने हा विवाह ठरायचा आणि हा मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे एवढंच सांगितलं जायचं. पूर्वीच्या काळी काही व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वगैरे नव्हते, नवीनदा बोलता पण येत नव्हतं, फोटो वगैरे पण नव्हते. मग त्या पद्धतीने आता आपले आई बाबा आपल्याला सांगतायत की एकमेकांकडे व्यवस्थित बघायचं. एकमेकांकडे काल डायरेक्टर दादाने सांगितलं आघाडी बघायचं, एकमेकांकडे प्रेमपूर्वक आदरपूर्वक बघा. हाच चेहरा आता आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाहायचा आहे. बघा आता आपण तरुण आहोत, छान दिसतोय. 10-15 वर्षांनी 20 वर्षांनी कदाचित पायाचे पांढरे केस होतील, 32 1-2 दात कमी सुद्धा होऊ शकतात, चेहऱ्यावरती सुरकुत्या सुद्धा पडतील. पण जेवढ्या प्रेमाने जेवढ्या आत्मीयतेने आपण आता एकमेकांकडे बघतो, तेवढंच प्रेम तेवढीच आत्मीयता त्यावेळेस सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यावेळेस आपला संसार कसा होईल? सुखाचा होईल, बरोबर आहे. इथून पुढे नेहमी एकमेकांकडे पाहताना प्रेमाने आणि आदरानेच पाहायचं. मनासारखी गोष्ट घडली तरीही आणि नाही घडली तरी प्रेमाने
आणि आदराने पाहिजे. डोंगर गुरुजींचा मंत्र होतोय, व्यवस्थित स्माईल ठेवा चेहऱ्यावर, कोणाकडे टेन्शन घेऊ नका, अजून वेगळी भरपूर बाकी आहे. तर स्माईल ठेवा आणि एकमेकांकडे व्यवस्थित प्रेमपूर्वक आदरपूर्वक करा. ओम नमो देवा अक्षरा धरा, इकडे बघा, चेहरा दिसला पाहिजे फोटोग्राफर धरा. आणि 2-2 दाणे सोडायचे आहेत, 2-2 दाणे सोडा. बरोबर बरोबर. तंतु नानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि शुभगे त्वंजीव शरदा शतम. दादा फोटो काढून द्या पटकन. तर तिच्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे. पण धारण कशासाठी करायचं आहे? तर मनुष्याला म्हणजे पुरुषाला पूर्णत्व केव्हा येतो? जेव्हा त्याचा विवाह संस्कार परिपूर्ण होतो, तेव्हा तो पूर्ण होतो. मग आपण हे मंगळसूत्र धारण करताना आपली काय भावना आहे की मला पूर्णत्व प्राप्त व्हावं, अजून माझ्या जीवनाचा पूर्णत्वाचा जो हेतू आहे हा साध्य व्हावा. म्हणून शुभगे, शुभगा म्हणजे पार्वती अशी संज्ञा दिलेली आहे. तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही बघा लक्ष्मीनारायण म्हटले, आता पार्वती म्हणताय, बरोबर. पण बघा लक्ष्मीनारायण हे स्वरूप कसं आहे? शांत आहे, म्हणून तुम्हाला लक्ष्मीनारायणाची उपमा दिलेली आहे, बरोबर आहे. पण शुभगा यासाठी उपमा दिलेली आहे की विष्णूंचे भरपूर जन्म झाले, वेगवेगळ्या रूपांमध्ये जन्म घेतले. लक्ष्मीने सुद्धा वेगवेगळ्या रूपांमध्ये जन्म घेऊन त्या रूपाशी विवाह केला. परंतु पार्वती माता ज्या आहेत, पार्वती मातांनी जेव्हा जेव्हा या सृष्टीवरती जन्म घेतला तर त्यांनी फक्त महादेवाशीच विवाह केला. म्हणून इथून पुढे जे 7 जन्म आहे, अखंड जी आपली काही वैदिक विवाह परंपरा आहे, यामध्ये आपलं जे सुख आहे वैवाहिक ते कसं पाहिजे? 7 जन्मांपर्यंत अखंड पाहिजे. आणि म्हणून हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यामध्ये धारण करतो अशी आपण त्यांना प्रार्थना केलेली आहे. एकदा आपण हे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात धारण केलं की ते आपल्या अर्धांगिनी होतात. अर्धांगिनी म्हणजे लक्षात येतं, इथून पुढे जीवनात छोट्यात छोटं मोठ्यात मोठं कोणत्याही प्रकारचा वाद झाला, भांडण झालं, एखादी मनासारखी गोष्ट घडली नाही तरी पण मी त्यांची कधीही साथ सोडणार नाही, हे वचन तुम्ही त्यांच्या आईवडिलांनाही मंगळसूत्र धारण करताना देत आहात. मान्य त्यांच्याकडे बघून सांगायचं. ओके, उभं राहायचं दादा, तसंच मंगळसूत्र त्याच्यानंतर कोणत्याही विधीला आपली या ठिकाणी उपस्थिती नसते. म्हणून आपलं दोघांचंही पूर्ण लक्ष या विधीमध्ये असणं आम्हाला अपेक्षित आहे. काका आपण म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्तो निरतिशय निरतिशय आनंद ब्रह्मलोक अवात्यादि कन्यादान कल्पोक्त फला अवाप्तये अनेन वरेण अस्यां कन्यायां उत्पादयिष्यो माम संतत्या दशपूर्वान् दशापरान् मांचो एको विंशति पुरुषान्
उद्धरतुम वैदिक हिंदू संस्कृती अनुसारतः ब्राह्मो विवाह विधीना श्री लक्ष्मी नारायण प्रीत्यर्थम कन्यादान अहम करिष्ये. तामणात पाणी सोडून द्या. संतुजिलाभः सौवनस्य वस्तू अक्षरज्ञाने दंडानो. काका 4 पळ्या पाणी सोडल्यानंतर यत्पापम रोगम शोभम कल्याणम तत्त्वरे प्रत्यतमस्तु गच्छरेस्तरस्तु. ओ अम्मा हस्ते कांस्यपात्रं गृहीत्वा. वरराज उंजळ तशीच राहू द्यायची. तेजश्री ताई तुझ्या हाताची उंजळ कर. बरोबर. काका आपल्या उजव्या हातात वाटी आहे, आपला डावा हात. एखादी गोष्ट जबाबदारी जेव्हा आपण देतो त्याला सुद्धा दान म्हटलं जातं. आपण जेव्हा साखरपुडा करतो तेव्हा विवाहाची निश्चिती होते, त्याला वाग्दान असं म्हणतात. वाघ म्हणजे शब्द आणि दान म्हणजे देणं. म्हणजे ती जबाबदारी आपण त्यांच्याकडे दिली, विवाह निश्चित केला तर याला सुद्धा दान म्हटलं जातं. म्हणून आपण आपल्या कन्याचं जरी दान करत असलो तरी कोणत्याही पद्धतीने ती वस्तू म्हणून आपण ती करत नाही. आपण तिची जबाबदारी आत्तापर्यंत सांभाळली आणि ती जबाबदारी आत्ता आपण पियुषजींकडे देणार आहोत. तर संकल्प करताना बघा, आपल्या जीवनात आपण भरपूर दानं केली असतील, पण आपल्या जीवनात अत्यंत पवित्र असं दान जे आहे त्याला कन्यादान असतं. कन्यादान करताना आपण आपल्या घरी 22-25 वर्षांपूर्वी एक लहानशा मुलीचा जन्म झाला, ज्याचं नाव आपण तेजश्री असं ठेवलं. या तेजश्रीला पहिल्यांदा आपण आपल्या हातात उचललं असेल, तिला पहिल्यांदा काहीतरी खाऊ घेऊन दिला असेल, काकूंनी तिला दूध पाजलं असेल, तिला आपण बोट धरून चालायला शिकवलं असेल, तिने हट्टाने एखादी पाहुली मागितली ती घेऊन गेली असेल, तिला पहिल्यांदा आपण सायकलवरती स्कूटरवरती शाळेत सोडायला गेलेलो असेल, आपण तिच्याबरोबर घालवलेले सगळे आनंदाचे दुःखाचे क्षण आपल्याला आठवले. इथून पुढे तुम्ही कालपर्यंत तुम्ही घरी आलात की तेजश्री पाणी दे, तेजश्री चहा दे, या प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत होत्या. पण उद्या तुम्ही घरी गेलात आणि म्हटलात तेजश्री पाणी दे, तर तसं असणार आहे का? आत्तापर्यंत आपल्या मुलीला कुठे जायचं असेल तर तिने तुमची आज्ञा घेतली आणि मग ती तिच्या कार्याला बाहेर पडली. पण इथून पुढे आपल्या घरी जर काही धार्मिक कार्य करायचे तर पहिल्यांदा आपल्याला जावाई बापूंची आज्ञा घ्यावी लागणार आहे. म्हणजे आत्तापासून तो अधिकार आपण त्यांच्याकडे सोडवला. बघा, 22-25 वर्ष एखाद्या मुलीला सांभाळणं आणि ती कन्या क्षणात पाणी सोडलं की ती दुसऱ्याची होते हे दान करणं फार भाग्याची गोष्ट सांगितलेली आहे. आपण सहजरित्या एखाद्याने आपल्याला सांगितलं की तुमचं काळीच काढून द्या, आपण सहजरित्या देऊन टाकू. पण जर जेव्हा आपण आपल्या मुलीला दान करतो, मुलीची जबाबदारी सोपवतो, तर त्यावेळेस आपल्या मनाला ज्या यातना होतात या शब्दामध्ये मांडणं कोणालाही शक्य नाही. 22-25 वर्षांमध्ये त्या मुलीबरोबर आपण जे क्षण घालवले त्या क्षणांना एकदा उजाळा द्यायचा आहे. आपल्या जीवनात आपल्याला एखादा मुलगा झाला, मुलाने आयुष्यभर आईवडिलांचे पाय धरले, तीर्थयात्रा घडवल्या, तरी एवढं पुण्य मिळू शकत नाही जेवढं एखादी मुलगी कन्यादानामध्ये देते. आपल्या घरी जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो त्यावेळेस सगळे लोक म्हणतात मुलगी झाली प्रगती झाली, मुलगी झाली धनाची पेटी आली. अहो, मुलगी झाली तर प्रगती होतेच, मुलगी झाली तर उत्कर्ष होतोच. पण ती जेव्हा जाते ना काका, तर तेव्हा सुद्धा आपल्याला अगणित पुण्य देऊन जाते, जे पुण्य आपल्याला सहजरित्या मिळणं शक्य नाही. आपण कितीही आपली सगळी संपत्ती जरी दान केली तरी सुद्धा एवढं पुण्य मिळणार नाही जेवढं पुण्य आपली मुलगी आपल्या कन्यादानामध्ये आपल्याला पुण्य देते, आपल्या मुलाला पुण्य देते. हे पुण्यदान करताना आम्ही भरपूर लोकांना सांगतो की विधी तुम्ही व्यवस्थित बघा, विधी व्यवस्थित समजून घ्या. ही कन्या आपण देताना आम्ही प्रत्येक व्यक्तींना सांगतो की प्रत्येक मुलीला बाप हा मिळतो, प्रत्येक मुलीला बाप हा मिळतो, पण प्रत्येक बापाला मुलगी मिळते असं. आणि ती बापाला मिळालेली मुलगी तिचं कन्यादान करणं हे सुद्धा फार भाग्याचं गोष्ट सांगितलं आहे. आणि तेच कन्यादान आता आपण या ठिकाणी करतो. हे कन्यादान करताना का आपण संकल्प केला की मम तेजश्री नामनी कन्यायाः अनेन वरेण धर्म प्रजया, या वराला मी जी जबाबदारी सोपवतो आहे, तर ती जबाबदारी सोपवताना मला काय प्राप्त झालं पाहिजे, तर माझ्या वंशाचा कुळाचा विस्तार करणारी जी मुलगी आहे त्यांनी त्यांच्यासुद्धा कुळाचा वंशाचा विस्तार केला पाहिजे. जेव्हा ती त्यांच्या कुळाचा विस्तार करेल तेव्हा आपल्या ज्या गेलेल्या पितृगण आहेत, पूर्वज आहेत, या सगळ्या पूर्वजांना कधीही न संपणारा आनंद या एका कन्यादानातून प्राप्त होतो.
आपल्या राहत्या घरापासून पंढरपूरला पायी जायचो, विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची, खणा नारळाने ओटी भरायची, पायी घरी परत यायचो. जेवढं पुण्य मिळतं काका तेवढं पुण्य एका कन्यादानातून आपल्याला प्राप्त होतं. आपल्या राहत्या घरामधून एखाद्या निर्जल स्थळी जायचं जिथे पाण्याची कसलीही व्यवस्था नाही, 10 विहिरी खोदायच्या, त्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे आणि पाणी लागल्यानंतर त्या विहिरी गावातल्या लोकांना दान करायच्या. आनंद झाल्यानंतर जेवढं पुण्य आपल्या पदरात पडतं तेवढं पुण्य एका कन्यादानातून आपल्याला मिळणार. बघा, उद्या तुम्ही इथं उभं राहिलात, एखाद्या संस्थेला करोड रुपये दान केले, मी छातीटोकपणे सांगू शकतो की मी करोड रुपये ह्या संस्थेला दान केले. पण आज तुम्ही एवढं मोठं दान करत आहात तरी तुम्ही कोणाला सांगू शकत नाही की मी एवढं मोठं दान केलेलं आहे. म्हणून माझी नम्रपूर्वक पाहुण्यांना विनंती आहे की पाहुण्यांनी जाताना या परिवाराला हे सांगू नका की हॉल खूप मोठा होता, जेवण खूप छान होतं, स्टार्टर खूप छान होतं, हे सांगण्यासाठी ते आणि ते या ठिकाणी विधी करत नाही. त्यांचा एकच हेतू असतो की जेव्हा आपल्या घरी मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचं लग्न थाटामाटात पार पडलं पाहिजे. एखाद्या मुलाचा जन्म झाला तर आपण विचार करतो की त्याला डॉक्टर, इंजिनियर या गोष्टी बनवे, पण जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा आपण तिला या उद्देशाने पुढे वाढवतो की तिचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडेल, तिला कसली कमी पडणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेईन. म्हणून पाहुण्या मंडळींनी वधूपितेला हे सांगा की तुमच्या मुलीला योग्य स्थळ मिळालेलं आहे, तिचं कल्याण झालेलं आहे, ती आयुष्यभर सुखात राहील, हे सांगण्यासाठी त्यांचे कार्य या ठिकाणी करत असतात. म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी या निधीकडे व्यवस्थित लक्षपूर्वक करा. काका, आपल्या 21 पिढीचा उद्धार या ठिकाणी कन्यादानातून होतो. गेलेल्या 10, येणारा 10 आणि आपली चालू पिढी अशा 21 पिढ्यांचा उद्धार आपला होतो. केव्हा? जेव्हा या वरापासून या वधूला जेव्हा संततीची प्राप्तता होईल तेव्हा आपल्या 21 पिढ्यांचा उद्धार निश्चित झालेला असतो. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी ज्योतिषोम आणि अतिरात्र असे 2 यज्ञ केले जायचे. एक यज्ञ आहे 450 वर्षांचा आणि एक यज्ञ आहे 300 वर्षांचा. करणं शक्य आहे का काका या काळामध्ये? तरी या 2 यज्ञांचं पुण्य एका कन्यादानातून आपल्याला प्राप्त होतं. बघा, एवढं पवित्र दान आज आपण या ठिकाणी करतोय आणि हे दान करताना आपल्या हातातलं जे पाणी आहे आता सांगितल्यानंतर आपल्या मुलीची उचल पहिल्यांदा पेलीजीच्या हातात ठेवायची आणि त्या कांस्य पात्र उचलून मुलीच्या हातात ठेवायचं. गुरुजी एक बळीभर पुन्हा हातात पाणी देतील, त्या हातातलं पाणी त्या कांस्य पात्रात सोडायचं. जेव्हा गुरुजी सांगतील तेव्हा तसंच राहू द्या. म्हणायचं आहे, मम तेजश्री नामनी कन्या सालंकृत सालंकृत उपस्कारो सहिता प्रजापती दैवता पुराणोक्त शतगुणीकृत ज्योतिष्टोम अतिरात्र फलप्राप्ती कामः भार्यात्वेन पीयूष शरमणे तुभ्य अहम संप्रददे. मुलीची उंजळ त्यांच्या हातात ठेवा, डाव्या हाताने कास्याची वाटी उचलून तिच्या हातात ठेवा. दिदी ओंजळीवर उंजळ टेकव, दिदी ओंजळीवर उंजळ टेकव त्यांच्या पियुषजींच्या बरोबर. तसंच राहू दे. काका, हातात पाणी घ्या, हातात पाणी घ्या. तिच्या हातावर आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करा. आपल्या मनाची आपल्या या दोघांच्या वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी कामना आहे ती उच्चारण करा आणि पाणी तिच्या हातामध्ये सोडून द्या. संप्रददेन मम जौस्त्वा ददातु प्रतिगृह्यता प्रतिगृह्णामि प्रतिवचन. मी सांगतो ही प्रार्थना जावाई बापूंना आपल्याला म्हणायची आहे. म्हणायचं आहे, ओ यस्त्वया धर्मः आचरितव्यः सः अनया सह धर्मेच अर्थेच कामेच त्वया इयं नाती चरितव्या. वरराज आपण म्हणायचं आहे त्यांच्याकडे पाहून, ओम नातीचरा मी. काका, आपण पुन्हा म्हणायचं आहे, ओम नाती चरितव्या. वरराज आपण पुन्हा म्हणा, ओम नातीचरा मी. काका, आपण पुन्हा म्हणायचं आहे, ओम नाती चरितव्या. पियुषजी ऐका, आता ह्या परिवाराने जी मुलगी दिलेली आहे ती मुलगी तुम्हाला सोपवताना त्यांच्या भावना अत्यंत निर्मळ आहे. प्रसन्न अंतःकरणाने ते दान करतात. जरी त्यांच्या डोळ्यात पाणी आहे तर हे आनंदाचे अश्रू आहे आणि हे आनंदाच्या अश्रूंसह ही मुलगी तुम्हाला देते.
पण ते देताना तुम्हाला काही जबाबदारीची जाणीव करून झाली पाहिजे. कारण की जसं तिला 7 वचनांमध्ये तिच्या जबाबदारीची जाणीव होईल, तशी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीसह काय कार्य केले पाहिजे, काय कार्याची परिपूर्णता केली पाहिजे हे त्यांनी सांगितलं आहे. म्हणून त्यांनी सांगताना सांगितलं की माझी तेजस्वी नावाची जी मुलगी आहे हे देताना पहिल्यांदा त्यांनी सालंकृत म्हणजे अलंकारासहित मी तुम्हाला दान करतो. बरोबर, उपस्कार सहिता या मुलीबरोबर जे रुखवत आहे ते सुद्धा मी तुम्हाला दान करतो आहे. प्रजापती दैवता तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या सुखाची प्राप्तता व्हावी म्हणून ही मुलीची जबाबदारी मी तुमच्याकडे देतो. बघा, तुम्ही जेव्हा कधी 20-25 वर्षांनी जेव्हा त्या जागेवरती बसाल तेव्हा तुम्हाला त्या काकांच्या या विधीचा आणि त्याचं महत्त्व तुम्हाला त्यावेळेस पडेल. तेव्हा तुम्हाला मनाला लक्षात येईल की हा विधी काय आहे आणि याचं महत्त्व कसं आहे. जीवनात जशी पुत्र संतती महत्त्वाची आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने आली कन्या संतती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही कन्या ते तुम्हाला कोणत्याही भरोशावर देत आहेत. त्यांनी पाहिलं का सासू सासरे छान आहेत सांभाळतील मुलीला म्हणून देत आहेत का काही, ननंद भाऊजाई चांगल्या आहेत म्हणून देत आहेत का ते. समोर जो बसलेला पियुषणाचा व्यक्ती आहे हा अर्धांगिनी म्हणजे भार्या म्हणून. भार म्हणजे काय, ओझं. ओझं पण कसं आपण उचलतो ते ओझं नाही, आपण सांभाळतो ते ओझं. एखादी सोन्याची वस्तू मी तुमच्याकडे सांभाळायला दिली, काय आहे, भार आहे. आणि हा भार तुम्ही आत्ता इथून पुढे तुम्हाला सांभाळायचा आहे. पण हे सांभाळताना काकांनी तुम्हाला काय प्रार्थना केली, यस्त्वया धर्मः आचरितव्या. आपण हा विवाह विधी लपूनछपून करतोय का, नाही. धर्मशास्त्रामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये ब्राह्मविवाह अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत देवांचे लग्न ज्या पद्धतीने लागतात त्या पद्धतीचा वैदिक विवाह आपण करतोय. आणि देवा ब्राह्मण आपतेष्ट मंडळींच्या साक्षीने हा विवाह करताना तुम्हाला 3 वचनं सुद्धा देतोय. पहिलं वचन दिलंय धर्मे चो. तुम्ही जीवनात कोणतंही धार्मिक कार्य करा, धार्मिक कार्य करताना माझ्या मुलीला बरोबर घ्यायचं आणि धार्मिक कार्य पार पाडायची. उद्या तुम्हाला वाटलं दर्शनाला जायचंय कुठे तर मित्रांबरोबर जायचं नाही, माझ्या मुलीला देवाच्या दर्शनाला घेऊन जायचं आणि घरी परत घेऊन द्यायचं. धार्मिक कार्य म्हणजे काय की आपल्याला नवीन घर बांधलं, गुरुजींना बोलवलं, वास्तुशांती केली, नवचंडी केली, मोठे मोठे यज्ञ केले म्हणजे धार्मिक कार्य होतात का, हे धार्मिक कार्य तर आहे. पण आपल्या जीवनातले रोजचे नित्य धार्मिक कार्य कशाला म्हटले जातात तर धार्मिक कार्य याला म्हटलं जातात रोज उठलात की देवाची पूजा झाली पाहिजे, देवाला नमस्कार झाला पाहिजे, आपल्या घरातल्या सगळ्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार झाला पाहिजे. संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती लावा, रामरक्षाचे स्तोत्र पठण करा, देवाला नमस्कार करा, घरामध्ये मोठ्या व्यक्तींना संध्याकाळी नमस्कार करा, आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींचा आदर करा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित सांभाळा. याला म्हणतात धार्मिक कार्य. हे तुम्हाला तिच्यासह पार पाडायचं आहे. दुसरं आहे अर्थेचो. कालपर्यंत मिळालेला पगार तुम्ही आईच्याकडे देतो तेवढ्या हातात द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेलं आहे की इथून पुढे जसे आर्थिक व्यवहार करताना तुम्ही तुमच्या परिवाराचं मत त्याच्यामध्ये घेतात तर त्याच पद्धतीने आर्थिक व्यवहारामध्ये माझ्या मुलीला सुद्धा तुम्ही समाविष्ट करून घ्या. नंतर तो व्यवहार त्यांच्याकडेच जातो ही गोष्ट वेगळी, पण आर्थिक व्यवहारामध्ये माझ्या मुलीला सुद्धा तुम्ही सहमत करून घ्या असं ते तुम्हाला सांगतात. म्हणजे अर्थेच कामेच. आजपर्यंत या मुलीच्या सर्व इच्छा अपेक्षा सुख दुःख या वडिलांनी आईंनी पार पाडले. सुख दुःखात तिची साथ कधी सोडली नाही. चुकले असेल रागवले पण तिची साथ कधी सोडली नाही. तिला अत्यंत प्रेमाने त्यांनी सांभाळलं. आणि इथून पुढे ही जबाबदारी तुम्हाला देताना आजपासून माझ्या या मुलीची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुझे सुख दुःख तिच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहे या इथून पुढे तुम्हाला पार पाडायच्या आहे. इथून पुढे यही नजर यही निशाणा, इकडे तिकडे बघायचं, बघितलं तरी सांगायचं. बघा, जेव्हा ही मुलगी तिच्या वडिलांना एखादी अपेक्षा सांगते तर अत्यंत प्रांजळ निर्मळ मनाने सांगते की बाबा मला हे पाहिजे. त्यांची परिस्थिती नसेल ते आज आणि उद्या नाही परवा महिन्यांनी वर्षांनी घेऊन देतात, पण अत्यंत निर्मळपणाने सांगते. आणि तेव्हा तिचे वडील त्या कामना परिपूर्ण करतात. आणि तेवढीच आत्मीयता तिच्यामध्ये अशी पाहिजे, आपण तिला इतकं प्रेम दिलं पाहिजे की ती कोणतीही गोष्ट आपल्याजवळ जेव्हा बोलेल तेव्हा तेवढीच निर्मळता वडिलांप्रमाणे आधार तो तुमच्याकडे वाटला पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? आता आपण 2 वेळा वचन दिलं, तिसऱ्यांदा अर्थ याच्यासाठी सांगितलं की कोऱ्या कागदावर सही केल्यासारखं बाबांकडे बघायचं, म्हणायचं ओ नाती चरामी, नाती चरामी, ओम अभिषेक काका सुवर्णाभिषेक. जसं सोनं
उजळतं, सोन्यापासून आपल्याला काहीतरी गुणधर्म प्राप्त होतात, तसं या दोघांना वैवाहिक जीवनामध्ये सोन्यासारखी उजळता गुणधर्म प्राप्त व्हावे म्हणून गुरुजी सुवर्णाचे मंत्र म्हणतायत. आपल्याला त्या सुवर्ण मंत्राचा अभिषेक तिथे करायचा आहे. ती झाली जरा व्यवस्थित पाण्याची धार झाला, कुलस्वामिनीचं चिंतन करा. ओम सदा कामये प्राप्नुयामि तद्गयन आपो नमः मच्चे पुण्याय देवो करे कतो ले देवा सर्वं फलानि सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग, हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग, साजणाची स्वारी थांबली गदारी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी, आज मनमणी तन्मणी हरखला ग, रंगमाळी रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला, गाठी बांधिला सावळ्याचा शेला, गाठी बांधिला सावळ्याचा शेला, रंगमाळी रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला, आनंदाचे घाणे आनंद गाणे, आनंदाचे घाणे आनंद गाणे. कोवळी माती सोवळी नाते, कोवळी माती सोवळी नाते, संसाराचे फिरते जाते, क्षणी विहरते क्षणात अडते, अदमासाने पाऊल पडते, रीत भात हे सांगते, रीत भात हे सांगते, प्रीत दूरच्या अंगणी नांदते.
ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. जेव्हा ते या ठिकाणी सुपारी लोटली त्यावेळेस आपल्याला पाकळ्या टाकायच्या आहेत, पण पाकळ्या टाकताना आपल्याला थोड्याशा वरच्या बाजूला टाकायच्या आहेत. पहिल्या सुपारी समोर या पियुषजी उजवा हात खांद्यावर सांगत होते की आपल्याला लग्नानंतर काय कार्य करावे लागतात. तसंच पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न हे 8व्या वर्षी होत होतं, त्यावेळेला तिला समजायला थोडा वेळ मिळायचा, पण आता तसं राहिलं नाही. बरोबर आहे. आपण विवाह ठरवताना पूर्वीच्या काळी काय पाहिलं जायचं की मुलगी किती संस्कारी आहे, तिला घरातलं ज्ञान कसं, बाहेरचं ज्ञान कसं, स्वयंपाकाचं ज्ञान कसं, ती घरातल्यांचा आदर कसा करते हे सगळं पाहिलं जायचं. मुलाचं काय पाहिलं जायचं की मुलाचं मूळ कसं आहे, आजोबा पंजोबा वडील, मुलगा काय कर्तृत्ववान आहे हे पाहिलं जायचं. आता आपण काय पाहतो, पॅकेज कितीचं आहे, गाडी आहे किती, स्वतःचं घर आहे किती, बरोबर आहे की नाही. पण या सगळ्या गोष्टी आपल्या वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी पूर्ण नसतात. ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा आयुष्यभर सुखी राहतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सुद्धा कधी कधी सुख मिळत नाही. म्हणून ह्या वचनांमध्ये आपलं पूर्ण वैवाहिक जीवन आधारित आहे. त्यांनी 3 वचनं घेतलेले आहेत, हे 7 वचन तुला घ्यायचे. पहिलं वचन आपण म्हणणार, वचन झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास असतो. वचन मान्य असेल तर सुपारी लोटायची, मान्य नसेल तरी लोटायचीच लागणार आहे. त्याच्यात काही स्किल राहिलेलं तेजस्वी नाही. पहिलं वचन तू घेतलेलं आहे. निष्ठान्न निष्ठान्न म्हणजे काय, गोड पदार्थ. काल रोटी खाल्लीस, उद्यापासून तुम्हाला जे पदार्थ आवडतील, तो गोड असो चाहे तिखट असो, जे जे तुम्हाला आवडतील जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तेव्हा ते बनवून मी खाऊ घालण्याची जबाबदारी उद्यापासून माझी आहे. स्वयंपाक येतो, वा वा छान. फक्त त्यांनी मागितलेली गोष्ट स्विगी झोमॅटोवरून मागवायची नाही. त्यांनी उद्या म्हटलं की आता तेजस्वी मला पुरणपोळी खायची इच्छा आहे, लगेच बनवायची गरम गरम पुरणपोळी त्यांच्या ताटात आली. यासाठी आपल्याला काय करायचंय, रोज सकाळी पियुष आपण किती वाजता जॉबला जातात? 8ला, 9:30ला. वा काही सुखी 7 वाजता उठायला काही अडचण. मग त्यांच्या आधी तुला 2 तास आधी उठायचंय. उठल्यानंतर चहा ठेवायचा, गरम गरम चहा बनत आला की मग त्यांना उठवायचं झोपेत. अहो उठा बरं. मग लगेच त्यांच्या हातात चहा कॉफी काय त्याचा कप द्यायचा, म्हणजे वेट. लगेच झालं की ते चहा पिवतो, लगेच गरम पाणी आंघोळीचं सोडायचं. त्यांचे प्रेस केलेले कपडे काढून ठेवायचे, वेट पाकिट या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी ठेवायच्या. मग ते आंघोळीला जाताना त्यांना विचारायचं की अहो तुम्ही नाश्त्याला काय खाणार आहेत बरं, बरोबर. मग ते मेनू सांगतील तुला की मला हे खायचं. मग ते आंघोळ करून आवडीवस्तूवर तुला गरम गरम नाश्ता तयार पाहिजे.
गरम गरम नाश्त्याची डिश त्यांच्या हातात दिली किंवा ते जॉबला जेव्हा जातील तेव्हा त्यांना विचारायचं की अहो आता दुपारचा मेनू सांगा बरं मला, नाही की नाही, ते दुपारचा मेनू सांगतील. दुपारचा मेनू सांगितल्यानंतर पुन्हा जातील आणि संध्याकाळी जेव्हा येतील तर त्यावेळेस संध्याकाळचा सुद्धा मेनू विचारायचा. दुपारचं संध्याकाळी खाऊ घालायचं नाही, सगळा स्वयंपाक गरम गरम बनवून खाऊ घालायचा आहे. पियुषजी बघा, आपली पत्नी, आपली आई, आपली बहीण, जेव्हा आपली पत्नी, आपली आई, आपली बहीण आपल्यासाठी किचनमध्ये स्वयंपाक करते. तुम्हाला आठवलंय का, आई किचनमध्ये स्वयंपाक करते आणि ती म्हणते की मला भोपळ्याची भाजी आवडते, सगळ्यांना खावी लागेल. आठवलंय का असं? ती उठल्यावर पहिल्यांदा काय करते, पियुष तू काय खाणार, बाबांना विचारते काय खाणार. म्हणजे जेवढा स्वयंपाक ती आपल्यासाठी बनवते, ती स्वतः खाते, ती आवडत नसतं तरी, पण ती तिच्या आवडीचं कधी आपल्याला खा असं म्हणतो. मग यदा कदाचित आमच्या ताईने काही बनवलं आणि त्यात जर तिखट मीठ जास्त कमी झालं तर त्या अन्नावरती कधी राग काढायचा नाही, आईवरती राग काढायचा. त्याचबरोबर अन्नाचा कधी अपमान करायचा नाही, जेवत्या ताटावर उठून जायचं. मिष्ठान्नं व्यञ्जनानि, तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणाल तेव्हा हे पदार्थ बनवून खाऊ घालण्याची जबाबदारी माझी आहे. पण पियुष आमची काही 6 दिवस किचनमध्ये जमणार आहे. 7व्या दिवशी संडेला सॅटर्डेला काय तुम्हाला सुट्टी असेल, आमच्या ताईला फिरायला घेऊन पिक्चर दाखवा, बाहेर खाऊन या. पण तेजश्री नाही, जर यदा कदाचित येताना तुला उशीर झाला, 11-12 वाजले आणि घरी आल्यानंतर पियुषजी म्हटले त्याला तेजश्री मला भूक लागली, म्हणायचं नाही 12 वाजले झोपून. त्यांना पोट भरोसर त्यांचं जेवण झालं पाहिजे आणि जेव्हा त्यांच्या पोटाची संतुष्टी होईल तेव्हा त्यांचं मन प्रसन्न होतं आणि मग आपल्यासाठी त्यांच्या मनात प्रेम जागृत होतं. म्हणून एखाद्या मनुष्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर तो रस्ता कुठून जातो, पोटापासून जातो. म्हणून नेहमी त्यांना संतुष्ट ठेवायचं. तुम्ही रोज गोड पदार्थ बनवतात का घरी? नाही, पण भूक लागली आहे आणि समोर जेवणाचं गरम गरम ताट आहे, गोड आहे की नाही असं. मग तसं जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागेल, जे जे पदार्थ ते मागतील ते बनवून खाऊ घालण्याची आजपासून माझी जबाबदारी आहे, असं तो त्यांना पहिल्या वर्षात सांगते. मान्य लोटा सुपारी त्यांच्याकडे बघून सांगायचं मान्य आहे असं. तिकडच्या महिलांनी पाकळ्या टाकू नका. एवढ्या शुद्धता, शुची म्हणजे शुद्धता, शृंगार म्हणजे काय, आजचा मेकअप कोणासाठी केला, पाहुण्यांसाठी केला का, यांच्यासाठी केला ना. मग उद्या ते सांगतील तसा मेकअप तुझा असला पाहिजे. उद्या जर ते म्हटले की काश्मीर साडी छान दिसते, वर्षभर काश्मीर साडी नेस, पण तुला नेसावी लागेल. एक लक्षात घे की आपला धर्म संस्कृती काय सांगते की आपल्या धर्माला शोभेल असा शृंगार असला पाहिजे, असं बोलणं, असं वागणं असलं पाहिजे. मग या महिला पण बाजूला छान लक्ष्मी सारख्या दिसतात सगळ्या, जर या जीन्स पॅन्ट टी शर्ट मध्ये आल्या असं वाटलं असं लग्न काय आजच्या सोहळ्याला शोभेल असा त्यांनी शृंगार केला, म्हणून तो विवाह सोहळा वाटतो. मग आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य असेल तर त्याच पद्धतीने आपलं लहानमान असलं पाहिजे. फिरायला जाता येईल त्यांना आवडेल ते घाला, काही अडचण नाही. पण ज्या ज्या कार्यात आपण जाऊ त्या कार्यानुसार आपलं राहणीमान, बोलणं, वागणं असलं पाहिजे. त्याचबरोबर उद्या येणार कदाचित माझं तुमच्याशी छोट्या मोठं भांडण झालं तरी मी रागाने कधीही माझ्या माहेरी परत येणार नाही, तुमची साथ कधी सोडणार नाही, उठसूट सुद्धा माहेरी येणार नाही, असं पण त्यांना सांगितलेलं आहे. मान्य आहे नाही? त्यांच्याकडे बघा. सुखदुःखाची कर्माणी. आज सुख आहे, आपण त्याच्याबरोबर राहतोय, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, अडका आहे, फिरतोय, खातोय, मजा करतोय, आनंदाने राहतोय. उद्या येता कदाचित जर 12-15 वर्षांची, 20 वर्षांची जर दुःख आलं, चढ जसा आहे तसा उतार जर आला तरी मी तुमची साथ कधी सोडून जाणार नाही. सुखात जशी मी तुमच्या बरोबर प्रसन्न मनाने निवास केला तशी दुःखात सुद्धा मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची साथ कधी सोडणार नाही. आणि त्या दुःखामध्ये सुद्धा तेवढ्याच भक्तीने, प्रेमाने, आत्मीयतेने तुम्हाला साथ देईल, असं तू त्यांना वचन दिले. सुख असो दुःख असो कधी एकमेकांचा अपमान करायचा नाही. आलं लक्षामध्ये? दुःख आलो तर काय म्हणून आपल्या वडिलांच्या घरी परत यायचं. बघा त्यांच्याकडे सांगा मान्य. ओम श्री निरालो यज्ञादेवीच्या कर्माणी आपल्याकडचे कुलधर्म कुळाचार आपल्याला सगळे माहीत आहे. आपण वेळोवेळी आईला वडिलांना मदत केली असेल, बरोबर. इथून तिकडचे कुलधर्म कुळाचार आपल्याला सगळे माहिती आहे का?
इथून गेल्यावर काय करायचं? सासूबाई दिसतात का कुठे तुला? सासूबाई दिसतात? इथून गेल्यावर सासूबाईंना खुर्चीवर बसवायचं, पाय लावायचे, कमरेकडे लक्ष करायचं, चाव्याच्या खुर्चीकडे. असं म्हणायचं का? नाही. आपल्याला त्याच्याकडनं काय शिकायचं जीवनात, की कुलधर्म कुलाचार कसे केले जातात, आपल्या घराच्या परंपरा रूढी कशा आहेत, आपल्या जीवनात घरी काही कार्य असतील, धार्मिक कार्य असतील तर त्यावेळेस स्वयंपाक कसा होतो, कशा पद्धतीने भोजन केलं जातं, जेवण कसं घातलं जातं, कशा पद्धतीने त्याची तयारी केली जाते, काही व्रत असतील, वैकल्य असतील, उत्सव असतील, तर हे सगळे आपल्याला त्यांच्याकडून समजावून घेते. आतापर्यंत जबाबदारी त्यांनी पार पाडली. तुला कदाचित वर्ष लागेल समजायला, कारण की आपल्या वर्षाला भरपूर सण येतात, तर त्या सगळे सण व्रत आपल्याला त्यांच्याकडनं समजावून घ्यायचे आहे. आणि त्या यज्ञादेवीच्या कर्माने श्रौत स्मार्त जे जे कर्म तुम्ही कराल त्या कर्मामध्ये मी शारीरिक मानसिक रूपाने तुम्हाला सहयोग देईल असं तू त्यांना वचन देते. मान्य त्यांच्याकडे आम्हाला पाहिजे. हो स्वामी स्वामी मह्यम देहै समर्पिता वंदनीय सदा मह्यम सखे सप्तपदा भव. किंमत देतो, शब्दाला मान देतो. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीरपणे उभं राहतो. तेव्हा त्याला पूर्वी नाव पण घेत नव्हते, पण आपण आपल्या देवाचा जेवढा आदर करणार तेवढा माणसांना आपल्याला प्राप्त होणार. म्हणून मी नेहमी काय करणार आहे, आणि तिथे जायची वेळ आली, तुम्हाला एखादं लहान बाळ आहे आणि जर बाळाची तब्येत बरी नाही तर तुम्ही तिला म्हणू शकत नाही की तुझा एका पत्नीवर तुम्ही मोठ्याने ओरडून बोलायचो नाही, हात उचलायचा, ठीक आहे. आणि छोटं मोठं जरी भांडण झालं तर एकमेकांशी बोला, त्या गोष्टीवरती चर्चा करा, एकमेकांना समजून घ्या, समजावून सांगा आणि आपलं नातं उत्तरोत्तर वैवाहिक जीवनाच्या रूपाने फुलवायचा. ठीक आहे. जीवनात शरद ऋतू येतो, पालवी फुटते, 100 शरद ऋतू सुखाने संसार करण्यासाठी, जीवनात नवनवीन गोष्टी वृद्धी होण्यासाठी आपण एकमेकांना साथ देऊ, एकमेकांचा आदर करू, एकमेकांचा मानसन्मान करू, असं आपण वचन एकमेकांना दिलेलो. बघा एकमेकांकडे थोडं मोठ्याने सांगा, आम्हाला पण ऐकवायला पाहिजे. काही कमिटमेंट चेंजेस करायचे नाही. लुटा हो इश्क की धून रोज जलाए, उठता धुआं तो कैसे छुपाए. अखियां करे जी हजूरी, मांगे है तेरी मंजूरी, कजरा सियाही दिन रंग जाए, तेरी कस्तूरी रैन जगाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. चाहे भी तो भूल न पाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन तेरा नाम दोहराए. जोगिया जोग लगा के वखरा रोग लगा के, इश्क की धूनी रोज जलाए, उठता धुआं तो कैसे छुपाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. चाहे
सुहाए। तुझ संग सूखी रोटी भाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए। मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए। तो चाहे भी तो भूल न पाए। मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए। मन मस्त मगन तेरा नाम दोहराए। सुनते हैं जब प्यार हो तो दिए जल उठते हैं, तन में मन में और नयन में दिए जल उठते हैं। आजा पिया आजा, आजा पिया आजा हो, आजा पिया आजा तेरे ही लिए जलते दिए बितानी तेरे साए में जिंदगानी बितानी तेरे साए में कभी कभी ऐसे दिलों से लग है जाती आग भी। धुले धुले से आंचलों पे लग है जाते दाग भी। बदलते देखे मन के बाग भी। सपनों में श्रृंगार हो तो दिए जल उठते हैं, ख्वाहिशों के और शर्म के दिए जल उठते हैं। आजा पिया आजा तेरे ही लिए जलते दिए बितानी तेरे साए में जिंदगानी बितानी तेरे साए में दिया जो जल रहा है मेरे लिए। गणपतीला वाहते दुर्वा, गणपतीला वाहते दुर्वा, पियुषराव आता माझे सर्व औषध दुर्वा। तुम्ही इथे ना त्यांचं पाणी मराठीमध्ये घ्यायचं, मराठीमध्ये
माझ्या सालीला संध्याकाळी शगुन देणार आहे. 1 रुपये. ऑलरेडी रेडी आहे. ₹1.25 मी एक्सेप्ट करणार नाहीये. मग दीदी तुमची नाही. मी दीदीला घेऊन जाणार. कुठे घेऊन जाणार? मी माझ्या घरी घेऊन जाणार. दीदीला कुठे यायचंय? माझ्यासोबत दीदी माझ्यासोबत येणार ना? ते बघा, शी इज बरं, बघू. शी स्टील माय